अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊन करतो हा स्वागताचा सोहळा। यानंतर विविध याच्यामध्ये त्यांचे कार्यक्रम प्रसारित भारतातल्या अनेक दिग्गज लोकांशी कनेक्टेड आहे, तर म्हणून मी यांना विनंती केली आणि आज ते आले इथे भर पावसात। आणि येताना ते मला म्हणत होते कुठल्या जंगलामध्ये मला घेऊन चाल। टाळ्या जरा कमी झालेल्या आहेत, मला वाटतं टाळ्या जरा मोठ्या झाल्या पाहिजेत। त्यांच्या घडवणुकीमध्ये पालकाचं जे महत्व आहे हे अतिशय 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 महत्वाचं स्थान पालकांना आहे। मी कधी हातगाडीवरती पुण्यामध्ये संत्री घ्यायला गेलो तुम्ही सांगितलं की संत्री वरुडची असतात आणि वरुड हे कॅलिफोर्निया सारखं जी उपमा दिली तर अगदी रास्त मला वाटते। मी एकदा मी टीव्हीच्या कार्यक्रमाला बसलो होतो झी टीव्हीला, मला टॉकिंग जे प्रोग्राम्स होतात लाईव्ह टॉक शो त्याला बोलवलं, तर एका कार्यक्रमामध्ये असं झालं की एक फोन आला आणि फोन आला की डायरेक्ट उत्तर द्यायचं, त्याचं काही एडिटिंग वगैरे नाही, कानात फोन ऐकू येतो आणि मग फोन आला की त्या करिअरचं उत्तर द्यायचं। असा तो 22 मिनिटांचा कार्यक्रम आहे। तर एक फोन असा आला की माझा मुलगा आता त्याला करिअर करण्याच्या दृष्टीने माझ्या मनामध्ये एक विचार गावात काढलेला प्रकार झाला, पण मला जरा एक शंका आली। म्हणलं मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर द्या, मग मी उत्तर चालू करतो। तर मी म्हणालो की मॅडम तुम्ही मला एक सांगा की तुमचा मुलगा आता कोणत्या वर्गात शिकतो, म्हणजे मला उत्तर देणं सोपं जाईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगायचे का मेकॅनिकल सांगायचे का कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सांगायचे। या बाईंनी जे उत्तर दिलं ते ऐकून समोरचा कॅमेरा 9वी या पायातला मुलगा उजव्या पायात कसा घालायचा मी तुला शिकवलं। पण मी आता तुम्हाला एक सांगेन, किमान रात्रीचं एक जेवण एकत्र बसून व्हायला पाहिजे, बोलत बसून। हमारे जमाने में बरेच पालक सांगतात अरे हे पोट्यांना आता मोबाईल देऊन राहिले, आम्ही काय मोबाईल वापरलेच नाही, जमले का 2 दिवसात मला अमरावती असं बारीक बारीक असते की काय काय करताय तुम्ही। पण आम्ही खूप कष्टात दिवस काढले हे पालक खूप वेळा सांगतात। मग अशी सर आपलं ती झरझली त्यांनी हातवर केला त्यांचं कौतुकच आहे की त्यांनी। मी सुंदर गातो, तर मला असं वाटतं की जेव्हा केव्हा तुम्ही फेल व्हाल, जेव्हा केव्हा तुम्ही हे कराल, तर त्या दिवशीपासून त्याची सुरुवात करा। फेल्युअर हे करताना अटेम्प्ट करणं विसरू नका। फेल होणं हा काही गुन्हा नाही, फेल हा 1000 वेळा। मला पोपट करण्यासाठीच हे आयडिया दिली का काय मला कळत नाही, पण यॉडलिंग जरा अवघड असतं आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं यॉडलिंग करू नका। यॉडलिंग म्हणजे टिरडे असं जे असतं तर ते किशोर कुमार त्याच्यामध्ये खूप माहीर होते। किशोर कुमार यांनी ते अमेरिकन गायकांचं ते शिकून किंवा इंग्लंडच्या गायकांचं शिकून ते केलं होतं। आमचा प्रयत्न असा आहे की किशोर कुमारचा मुलगा आता वय वर्ष 72 आहे, अमित कुमार यांनी ते गाणं म्हणावं यासाठी आम्ही ते तयार केलंय। त्याच्यामध्ये आम्ही थोडं यॉडलिंग ठेवलंय। ते गाणं असं आहे, जुन्या स्टाईलनी आता किशोर कुमार जिवंत असता तर गाणं कसं म्हटलं असतं। दिल दिल ना रहा मेरा तब से, क्या बताओ तुम्हें ये बताऊं, ला 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 डिरडे 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 ला 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 ला। हे सरांना पण मला काही सूचना करायच्या की एखाद्या वेगळ्या करिअरमध्ये जा ज्याच्यात तुम्हाला समाजकार्य जोरात करता येईल। भविष्यामध्ये आम्ही वाट पाहतो तुमच्या त्या करिअरची। थँक्यू, ऑल द बेस्ट। धन्यवाद सर। फक्त ही मुलं जी आहेत
महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी गेल्या 3-3.5 तासापासून तग धरून बसले आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेतला, त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. पण तत्पूर्वी आपल्याला राष्ट्रगीता विश्राम, सावधान, एक साथ ऊंचे भारत माता की, विश्राम.